हाय हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ. तर फ्रेंड्स, इथे माझ्याकडे एक छोटा इरकल साडीतला कपडा आहे. तर त्याच्यापासून मी लहान मुलीसाठी वरचा जो म्हणजे पॅन्टच्या वरती वगैरे आपण टॉप घालतो तो टॉप स्टिच करणार आहे. तर इथे मी आधी अस्तर कट करून घेते आहे. तर 4 फोल्ड घेतलेला आहे अस्तर. तर शोल्डरपासून खाली कमरेपर्यंत 14 इंचावरती मी मार्किंग केलेलं आहे. त्याच्यानंतर दुसरं छातीचा चौथा भाग 6 वरती मी मार्क केलेला आहे. आणि नंतर उंची टाकली, ही आता रुंदी छातीचा चौथा भाग प्लस 2 असं तिथे 8 वरती मार्क केलेलं आहे. आणि लहान मुलींचं छाती आणि कमर गोलाई जी आहे ते सेम असते, तर खाली पण मी 8 वरतीच मार्क करून घेतलेला आहे. तर खूप सोप्या पद्धतीने आणि कमी वेळामध्ये हा टॉप रेडी होतो. तर आता हे जे उंची आणि रुंदी आहे त्या रेषा मी जॉईंट करून घेते आहे. आणि आता वरती शोल्डरचा भाग जे आहे तिथे मार्क करते आहे. शोल्डर आहे 12, त्याचा अर्धा 6 वरती मार्क करून घेतलेला आहे. आणि उंची आणि त्याची छातीची रुंदी आहे तिथे ते जॉईंट करून घेतलेलं आहे. तर इथे मुंड्याचं भाग पण मार्क करून घेते आहे. एक अर्ध्यावरती अर्धा इंचावरती आणि 1 इंचावरती असं मार्किंग करून पुढचा आणि मागचा भाग असं शेप देऊन घेतलेला आहे. आता इथे गळा, तर इथे आपण 3 किंवा 3.25 इंच ठेवू शकतो. मी 3 इंच ठेवलेला आहे. तर 3 इंचावरती ठेवून मार्क करून तिथे जे शोल्डरचं उतार असते ते पण देऊन घेतलेलं आहे. आणि इथं गळा खाली ते पण 3 इंचावरती ठेवलेलं आहे. तर मी सुरुवातीला म्हणजे असंच शिवणार होते, पण नंतर असं वाटलं की ह्याला जे स्ट्रीप वगैरे असतात ना शोल्डरवरती तशा पद्धतीने शिवावं. तर म्हणून मग तसं केलेलं आहे, तुम्ही पुढे बघू शकाल. तर जिथून आपण गळ्याचं मार्किंग केलेलं होतं तिथून अशी सरळ रेष ओढून तिथून कट करून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही एकदम सोप्या पद्धतीने. तर अशा पद्धतीने हे अस्तर कट झालेलं आहे. आता याच्यात हे अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवून फॅब्रिक पण कट करून घेईल. बघू शकताय तुम्ही खूप कमी कपडा आहे माझ्याकडे. तर याच्यातून मुलीला फ्रॉक तयार नसता झाला, म्हणून 10 वर्षाच्या मुलीसाठी जीन्सवरती वगैरे घालण्यासाठी हा टॉप शिवत आहे. तर असंच पद्धतीने आपण अस्तरवरती हे ठेवून अस्तर मेन फॅब्रिकवरती ठेवून मेन फॅब्रिक कट करून घ्यायचं आहे. आणि नंतर पुढचा जो भाग आहे तो वेगळा करून पुढचा जो मुंड्याचा शेप आहे तो देऊन घ्यायचा आहे. खरं तर तेवढी गरज नाही पडत, पण मी देऊन घेतलेलं आहे. तर आता इथे काय करायचं आहे, फक्त मुंड्याचा भाग आणि जो कमरेचा जो खालीपर्यंतचा भाग आहे छातीपासून कमरेपर्यंतचा तोच फक्त स्टिच करून घ्यायचा आहे. खालचा आणि वरचा भाग थोडंसं म्हणजे तिथे पण स्टिच करायचं आहे, पण तिथं आपण ज्या स्ट्रीप तयार करून घेणार आहे तिथे ते जॉईंट करून मग आपल्याला तिथे स्टिच करायचं आहे. ऑलरेडी तुम्ही स्ट्रीप ठेवून पण तुम्ही डायरेक्ट स्टिच करू शकता, पण इथे मी थोडंसं गॅप देऊन ठेवलेलं आहे. आणि नंतर मग स्ट्रीप तयार केलेल्या नव्हत्या, तर मी ते आधी तसं करून घेतलेलं आहे. तर इकडचा पण भाग म्हणजे एका साईडचं झालेलं आहे. आता दुसऱ्या साईडचं पण मी हे स्टिच करून घेते आहे. तर ह्या स्ट्रीप तुम्ही मुलीच्या उंचीनुसार वगैरे ठेवू शकता, पण मी 2x6च्या स्ट्रीप तयार करून घेतलेल्या आहेत इथे. बघू शकताय तुम्ही. तुम्ही ह्या स्ट्रीप ज्या साडीचा किनार वगैरे आहे किंवा लेस वगैरे आहे त्याच्यापासून पण तयार करू शकता, पण मला तो संपूर्ण भाग खाली घेरासाठी वापरायचा होता, त्याच्यामुळे मी सेमच बॉडीचं जे आहे आपण तयार केलेलं आहे त्याच कपड्यापासून हे तयार करून घेतलेलं आहे. तर इथे बघू शकताय तुम्ही अस्तर आणि मेन फॅब्रिकच्या खालच्या भागातून असं वरती हे काढलेलं आहे स्ट्रीप. आणि जिथे आपण जागा सोडलेली होती तिथे ते स्ट्रीप आतल्या बाजूने घालून वरून एक शिलाई घेते आहे. तुम्ही 1 किंवा 2 शिलाई मारू शकता, पण आपल्याला दाब शिलाई पण द्यायची आहे नंतर, त्याच्यामुळं जास्त शिलाई द्यायची गरज नाही. तर व्यवस्थित स्ट्रीप ठेवून शिलाई देऊन घेतलेली आहे. तुम्ही इथे एकदम छोटे नाजूक बंद वगैरे असतात ना ते पण तयार करू शकता, पण मला हे अशा पद्धतीचं करायचं होतं म्हणून मी हे केलेलं आहे. बघा, उलटवल्यानंतर हे एकदम फिनिशिंग सहित हे छानपैकी हे आपल्या ज्या पट्ट्या आहेत त्या लावून होतात. तर आता हे जे
आहे स्ट्रीप ते आपल्याला दुसऱ्या भागाला पण लावून घ्यायचं आहे. तर हे थोडंसं म्हणजे कन्फ्युजन आहे, पण होतं आहे व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर. तर बघू शकताय हा सरळ भाग आहे. पुढचा पण जो आहे तो पण उलटा भाग आहे. ते काय करायचं आहे, हे ज्या पट्ट्या आहेत त्या पुढच्या भागाच्या आतून मेन फॅब्रिक आणि जे अस्तर आहे त्याच्या आतून वरती जिथं आहे शोल्डर तिथे घ्यायचं आहे आणि तिथे आपल्याला शिलाई देऊन घ्यायची आहे. या पट्ट्या जोडताना बिगनर्ससाठी थोडंसं म्हणजे कन्फ्यूज होऊ शकतं, पण थोडंसं प्रॅक्टिस आणि थोडंसं लक्ष दिलं की होऊन जाईल. तर बघू शकता इथे मी व्यवस्थित अशा पट्ट्या ठेवून ते वरती शिलाई देऊन घेत आहे. इथे पण तुम्ही 1-2 शिलाई देऊ शकता, पण नंतर आपल्याला दाब शिलाई द्यायची असते. तर मी इथे आणखीन एक शिलाई देऊन घेते आहे. आता आपल्याला हे जे आहे ते उलटवून घ्यायचं आहे. बघा एकदम फिनिशिंग सहित आपलं हे ज्या पट्ट्या आहेत त्या लावून होतात. आता इथे आपण दाब शिलाई देऊन घेऊ शकतो. हा कपडा इतका मऊ होता ना, ह्याला किती पण प्रेस केलं तर ते थोडं पण असं हे झाला की चुरगळल्यासारखाच व्हायचा. तर आता इथे आपल्याला खालचा घेर तयार करायचा आहे. तर इथे अस्तर मी 2 पदरी ठेवून घेतलेले आहेत, 2 फोल्ड आहेत. तर त्याच्याबरोबर जे आहे ना कमरेचा भाग रुंदी आहे तेवढा मी अस्तर कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावरती हे जे मेन फॅब्रिकचं जे कपडा आहे फॅब्रिक त्याला ठेवून आपल्याला तिथे ह्या अशा घेर तयार करून घ्यायचे आहेत. छोट्या छोट्या चुन्या देऊन घ्यायच्या आहेत. तुमच्याकडे जर जास्त कपडा असेल तर तुम्ही जास्त चुन्या देऊ शकता. इथे माझ्याकडे थोडासा कमीच कपडा होता त्याच्यामुळं मी तेवढ्यातच ते ॲडजस्ट केलेलं आहे. तरी पण भरपूर असा छान घेर आलेला आहे. पुढे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसेलच. तर फ्रेंड्स याच चॅनलवरती मी शिलाईचे पण व्हिडिओ टाकण्याचा विचार करते आहे. तर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून सांगा. आणि या चॅनलवरती खूप सारे व्हिडिओ आहेत जसे की गोंड्याचे व्हिडिओ आहेत, आरी वर्कचे आहेत, वेगवेगळ्या क्राफ्टच्या आहेत. तर सगळंच म्हणजे मला जे काही येतं ते या चॅनलवरती मी अपलोड करत असते. तर तुम्ही नक्की बघा. तर आता बघा हे बॉडीचा अप्पर पार्ट आणि जे घेर आहे ते जॉईंट करून घेते आहे. इथे पण तुम्ही 1 ते 2 शिलाई देऊ शकता. आता इथे लहान मुलींना कसं म्हणजे टक्स वगैरे देऊ शकतो आपण, पण बेल्ट असेल तर त्यांना पण छान वाटतं आणि थोडंसं छान वाटतं बेल्ट असलं की जरा. म्हणून मी बेल्ट लावून घेतलेले आहे तिथं आणि जे साईडचे आहे तिथून फिटिंग करून घेतलेले आहे. बघू शकता इथे आपला हा छान असा छोटा टॉप तयार झालेला आहे. तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच सुंदर व्हिडिओसोबत. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय.